प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये आज इराने बयोला फार मनाला लागेल असं बोललंय. म्हणजे एरवी तर आपली इरा बोलतच असते, पण आज तर खरंच तिने मर्यादा क्रॉस केलाय. ती सगळ्या मैत्रिणींमध्ये गॉसिप करत असते, बयोचा बाबा गुंड आहे वगैरे वगैरे, चोरी केली आहे त्याने आमच्या घरात. पण आता आरव तिथे येऊन तिला ओरडतो आणि मग इरा म्हणते, अरे खरंच बोलते मी, खोटं थोडी बोलते. आता ही गॉसिप करतच असते, तेवढ्यात तिथे बयो येते. मग आता इराला काय, सोने पे सुहागा. बयो आल्यावरती म्हणते, काय टायमिंग आहे ना हिचं, एकदम सॉलिड टायमिंग आहे बघ. तुझ्याच बाबाच्या बाबतीत आम्ही बोलत होतो आणि तू आली. बयोला खूपच कानकोंड झाल्यासारखं वाटते. आता कसं आहे ना प्रेक्षकांनो, हे बघा, बयोने खूप स्ट्रगल केलंय आतापर्यंत इथवर पोहोचण्यासाठी, पण इराला सगळं आयतं मिळालंय. त्यामुळे हा परिवेशाचा फरक आहेच, पण त्यातूनही इरा बयोला जे घालून पाडून बोलते ना, ते अगदी असह्य आहे खरंच. आजही काहीतरी असंच झालंय. बयो म्हणत असते, इरा वाटेल ते बोलू नकोस. आता ही काय काय बोलते ना, ते तुम्हाला जसं जमलं तसं सांगते मी, कारण मला ते असह्य झालंय. ते बरंच असभ्य बोलली ती बयोला, की तुझा बाबा गुंड आहे आणि त्याने आमच्या घरात चोरी केली आहे. बयो म्हणत असते, अजून सिद्ध नाही झालंय ते. आता आरवला खरं तर हे ऐकून खूप कसं तरी होतंय, पण त्यालाही बिचारायला काही मध्ये बोलता येईना. तुझ्या बाबाने चोरी केली आहे, तुझा बाबा गुंडच आहे, तर आता कशावरून म्हणतेस तू, तुझा बाबा चांगला होता वगैरे वगैरे. पण आता हा सुनील इकडे संत्र खात असताना संत्र सोलता सोलता विचार करतोय, बरं झालं त्या पोलिसांनी पकडलं नाही मला, नाही तर सोलला असता संत्र्यासारखा. गौतमी येते तिथे, दार लावून म्हणते, काय चाललंय तुझं हे, मला ना आता पश्चाताप होतोय, मी अप्रामाणिक कुत्रा पाळलाय म्हणून. सुनील म्हणतो, ओ काय पण बोल नका मला. गौतमी म्हणते, आवाज खाली करायचा. तुला ज्या कामासाठी बोलवलंय ना, ते काम सोडून तू सगळी कामं करतोय. तू त्या बयोला घेऊन कधी जाणार आहेस या घरातून. आता ही गौतमी पण या सुनीलवर ओरडतीये आणि आज या सुनीलला बरेच जण बोललेत. प्रेक्षकांनो, छान दाखवलंय खरं तर आज भाग त्यांनी. इराने काही तिचं बोलणं थांबवलं नाही बाबा अजून. आता ही बयो म्हणत असते, इरा माझ्या वडिलांबद्दल काही पण बोलू नकोस. पण आता इरा म्हणत असते, तू तुझ्या वडिलाचं काय बोलतेस ग. अगं तुझा बाबा गुंडच आहे, गुंड, रस्त्यावरचा गुंड, मारामारी काय करतो आणि आता थोड्या दिवसांनी मर्डर करायलाही कमी करणार नाही तो. बयो म्हणत असते, हे बघ इरा, मी तुझं ऐकून घेते म्हणून काय पण बोलत जाऊ नकोस. आता जास्ती झालंय तुझं बोलणं. इरा म्हणत असते, मी बोलणार. हे बघ, माझा बाबा डॉक्टर आहे, पण तुझा बाबा असाच आहे आणि तुझ्या घरच्यांना ना सवयच आहे. तुझ्या आईने पण असंच नातं जोडलं माझ्या बाबाशी आणि तुझे वडील आता ज्या घरात राहतात त्याच घरात प्रामाणिक नाहीये, चोरी करतात, असं खूप 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 बोलली आहे ती बयोला. बयो आता टचकन डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते, इरा खूप झालं तुझं. हे बघ, तुला माझ्या आईवडिलांबद्दल बोलायचा अधिकार नाहीये. तुला कोणी दिला ग हक्क असं बोलायचा. इरा म्हणत असते, पण ही ऐकून घेईल ती इरा आहे का. ती बयोच्या प्रत्येक आरेला कार्य करते. शेवटी आरव म्हणतो, अगं बयो तू तरी शांत बस. शेवटी बयो म्हणते, अरे आरव दादा, मी किती दिवस शांत बसू. ही प्रत्येक वेळेला माझ्या आईवडिलांना का बोलत असते, हिला कोणी अधिकार दिला असं बोलायचा. हे मात्र बयोचं अगदी खरं आहे. कोणी असो आपल्या आईवडिलांबद्दल एकही अपशब्द नाही ऐकून घेत. आता तिथे विशाल येतो आणि या दोघीवर संतापतो आणि म्हणतो, काय चाललंय हे. आता लगेच इरा त्यालाही उलटून बोलते आणि म्हणजे, मला काय बोलता, हिला बोला ना, हिने झोपडपट्टी करून ठेवली आहे या दवाखान्याची. म्हणजे ही तमाशा करते आणि सगळं बयोवर लोटते नेहमीप्रमाणे. आता विशाल चिडतो आणि म्हणतो, इथे जे करायला आलात ते करा ना तुम्ही, कशाला नसत्या वायफळ चर्चा चालू आहेत. मग आता दोघींनाही तो पांगवतो शेवटी बिचारा. गौतमी आता दरवाजा उघडते आणि इथे रमाकांत आलाय. रमाकांत म्हणतो, वहिनींनू, अहो फार टेन्शन आलंय हो मला आता. शुभू दादाला कळलंय, म्हणजे मी याला इथे आणलंय म्हणून, तसं त्याला शंका आली आहे. गौतमी म्हणते, काय सांगताय तुम्ही हे. रमाकांत म्हणतो, हो ना, मग अशी तुम्हाला विचारत होतो की तू आणि सुनील एकाच जेलमध्ये होता का. ए सुनील, तुला सांगून ठेवतोय मी, तू जर माझ्याबद्दल एक चक्कार शब्द बोललास ना दादाला, तर तुला आयुष्यातून उठवील बरं मी. आता ही गौतमी म्हणते, ते सगळं समजलं, पण शुभूला जर शंका आली आहे तर तो इथपर्यंत पोहोचणार. त्याला शंका यायच्या आत या बयोचं काहीतरी करावंच लागेल मला आता. आज बयोच्या मनाला फार लागलंय इराचं बोलणं. आता बयो त्या कुठेतरी कोपऱ्यात जाऊन रडतीये बिचारी आणि विशाल तिच्या जवळ येऊन तिला समजवतो आणि म्हणतो, काय ग सरस्वती, आज तू अशी कशी ओरडलीस, तुझा संयम गेलाच कसा. आता ही बयो म्हणते, मी पण माणूसच आहे ना, माझा पण संयम कधीतरी जाऊ शकतो. ही इरा वाटेल ते आणि वाटेल तेव्हा कुठेही काहीही बोलत असते माझ्या आई वडिलांबद्दल. माझी आई मोलकरीण होती, ती मोलकरीण होती या गोष्टीचं मला वाईट वाटत नाही, उलट मला अभिमान आहे. तिने 4 घरची कामं केलेत आणि मला इथपर्यंत आज आणलं, मला शिकवलं, मोठं केलं. विशाल म्हणतो, हे बघ सरस्वती, मी समजू शकतो, तू इराचं बोलणं इतकं मनावर घेऊ नकोस. अगं तिला सवयच आहे ना हे सगळं बोलायची, तुला माहिती आहे ना.
बयो म्हणते, हो सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण शेवटी मला पण राग येतोच ना. प्रत्येक वेळेला माझ्या आई वडिलांबद्दल असं घालून पाडून बोललेलं मी का सहन करू? माझ्या आईने किती कष्ट करून मला डॉक्टर होण्याचं स्वप्न दाखवलं. मी आज डॉक्टर होतीये ते फक्त आणि फक्त माझ्या आईच्या कष्टामुळे. माझे वडील एकटे होते, त्यामुळे त्यांना ह्या वाईट सवयी लागल्या. याचा अर्थ असं नाही ना की ते चोरच आहेत म्हणून. मी त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करते आणि ते माझ्यासाठी हे सगळं करतायत सुद्धा. ते माझ्या शब्दाखातर सुधारण्याचा प्रयत्न करतायत ना. मग इराला कोणी अधिकार दिला असं माझ्या आई वडिलांबद्दल सतत बोलण्याचा आणि घालून पाडून बोलण्याचा? बयो आता रडायला लागते बिचारी आणि रडत रडत त्या विशालच्या खांद्यावर डोकं ठेवते. खरं तर प्रेक्षकांनो ही एवढी इमोशनल झालेली दाखवली आहे त्यांनी, आणि जेव्हा हिला कळेल की हिचे बाबा हिच्याशी इतकं वाईट वागतायत तेव्हा ही किती मनाने खचून जाईल. साहजिक आहे म्हणा, पण बघूयात पुढे काय घडतंय ते. विशालला पण कळे ना आता बयोला कसं समजून सांगावं. तो बिचारा शांतच बसलाय. आता हा सुनील आलाय शुभमकरांच्या खोलीमध्ये. बयो त्याला म्हणून गेलीये ना की तुम्ही डॉक्टर बाबांसारखे व्हा. तर आता तो या शुभमकरांचा कोट घालून बघतो आणि थोडंसं नाटक करतोय डॉक्टर होण्याचं. हां, आता मी तुमका तपासणार, तुम्ही माझे पेशंट, तुमचा जीव माझ्या हातात आहे. आता त्याला म्हणजे कळालंय की आपण काहीतरी चुकीचं बोललोय. मग तो म्हणतो, नाही, मी डॉक्टर सुनील, मी तुमचा जीव वाचवणार. आणि आता तो बरंच हे नाटक रंगवतच असतो. तेवढ्यात तिथे सुमन आली आणि म्हणते, काय रे, काय करतोयस माझ्या दादाच्या खोलीत, आणि हा कोट का घातलायस तू माझ्या दादाचा? मग आता सुनील म्हणतो, अरे मला बयो सकाळी सांगून गेली ना की मी डॉक्टरांसारखं व्हायला पाहिजे, म्हणून मग कोट घातला. सुमन त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, माझ्या दादासारखं होण्याची लायकी तरी आहे का तुझी? सुनील आता नाटक करायला लागतो अमिताभ बच्चन सारखं आणि म्हणतो, होय क्या बोलती तू, मेरे पास बयो है, बंगला है और सब कुछ है, तेरे पास क्या है? सुमन म्हणते, मेरे पास मेरा दादा है, आणि माझ्या दादाच्या नखाची सर पण नाही आहे तुला. माझा दादा लोकांचा जीव वाचवतो, प्राण वाचवतो, आणि तू लोकांचे जीव घेतोस. तू एक राक्षसेस राक्षस. तुझ्या पोरीला तू कसा वागवतोस रे? सुनील म्हणतो, काय पण बोलू नकोस, मी माझ्या पोरीला डॉक्टर करणार आहे, माझी पोरगी डॉक्टर होईल आता. सुमन म्हणते, डॉक्टर? अरे कसल्या टिमक्या मारतो रे? आतापर्यंत भारतीने सगळे कष्ट केले, तू तर भारतीला आणि बयोला टाकून गेला होतास ना तिकडे. ती माऊली 4 घरचे कामं करायची म्हणून बयो आज डॉक्टर झालीये, आणि बयोने पण इथपर्यंत येण्यासाठी काय काय केले हे काय माहिती रे तुला? या जीव घेण्या मुंबईमध्ये एकटं राहिलं ते पोर, आणि तू आता येऊन शहाणपणा शिकवतोयस का? माझी बयो डॉक्टर झालीये ना आज, तर ते तिच्या कष्टामुळे, तिच्या हिमतीवर, तुझ्यामुळे नाही. तुझी लायकी तरी आहे का आला मोठा डॉक्टर बनवणारे म्हणे? चल निघ इथून आणि काढतो माझ्या दादाचा कोट. पुन्हा जर माझ्या दादाच्या खोलीत दिसला ना तर याद राख. आता सुनीलला बोलायला शब्दच नाहीयेत. चुपचाप बसतो सुनील आणि कोट काढून सुमनकडे देतो. आता ते सुमन त्याला तिथे व्यवस्थित ठेवायला पण लावते. छान दाखवला प्रेक्षकांनो आजचा भाग. सुनीलला जाता जाता सुमन धमकवते पण, पुन्हा जर आलास ना दादाच्या खोलीत तर याद राख आता, नाहीतर दादाला सांगेल तुझा दुसरा गाल सुजवायला. आता इथे ना प्रेक्षकांनो विशाल आणि शुभमकरांचं बोलणं दाखवलंय. विशाल म्हणतो की सरस्वती फार खचली आज, तिने फार मनाला लावलंय आजचं इराचं बोलणं. शुभमकर म्हणतात, हो रे विशाल, बरोबर आहे तुझं, ती ना त्या सुनीलशी खूपच इमोशनली अटॅच होतीये. आता विशाल म्हणतो, पण सर आपल्याला काहीतरी करावं लागेल, तिला हे सत्य कळायला हवं ना की तिचे बाबा कसे आहेत ते. शुभमकर म्हणतात, तुझं बरोबर आहे रे, पण मी पण भारतीच्या शब्देमुळे बांधलो गेलोय. तिला न कळेल, तिच्या मनाने कळेल की तो सुनील कसा आहे ते. आता येत्या आषाढीपर्यंत तिच्या समोर त्या सुनीलचं सत्य आलंच पाहिजे. मग आता हा विशाल पण म्हणतो, हो विठ्ठलाने काहीतरी सद्बुद्धी द्यावी आणि या बयोला त्या सुनीलचं सत्य कळावं. शुभमकर म्हणतात, हो ना, म्हणजे मी त्याला इथून काढायला मोकळा. आता असं काहीतरी ते शेवटचा शब्द बोलतात आणि तो शब्द बयो ऐकते आणि म्हणते, कोण जाते इथून? मग विशाल आणि शुभमकर त्यांचं बोलणं थांबवतात आणि शुभमकर म्हणतात, अगं काही नाही, ते एक पेशंट आहे माझे, त्यांना डिस्चार्ज द्यायचा आहे, मी आलोच, मला एके ठिकाणी ऑपरेशनला जायचं आहे. आता असं म्हणून तिथून शुभमकर निघून गेलेत. आता प्रेक्षकांनो हे शुभमकर आहेत ना, त्या सुनीलचं सगळं कुंडली शोधायला पनवेलमध्ये गेलेत. तिथे काहीतरी त्यांना सापडला होता ना क्लू, मागच्या भागांमध्ये दाखवलं त्यांनी. आता विशाल पण यांच्या मागोमाग निघून जाते. आता बयोला कळे ना, पण तिच्या लक्षात आलंय की हे काहीतरी लपवत आहे. इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. शेवटी बयो विशालच्या कॅबिनमध्ये जाऊन त्याला विचारतेच की तुम्ही दोघं माझ्यापासून काही लपवत आहे का? विशाल तिला जरा कोड्यात बोलतो आणि म्हणतो, नाही, पण शुभमकर सर खरंच ऑपरेशन करायला गेले आणि ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं ना तर सगळं नीट होईल. पण प्रेक्षकांनो शुभमकर जिथे आलेत ना तिथे त्यांच्यावरती हल्ला झालाय आणि काही गुंड त्यांना मारायचा पण प्रयत्न करतायत चाकूने. आता हे पुढचे भाग बघायला आपल्याला खूप इंटरेस्ट येणार आहे. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून कळवा. आणि खरंच आषाढीला बयोला या सुनीलचं सत्य कळेल का? तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. आणि प्लीज प्रेक्षकांनो लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.